राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले। भिगवण चौक इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं पृथ्वीराज चव्हाण यांचा जाहीर निषेध करण्यात आलाय। यावेळी कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत जोडे मारो आंदोलन केलंय। तसंच परिसर घोषणाबाजीनं दणाणून गेला। निषेध आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांच्या प्रति पाठिंबा आणि सन्मान व्यक्त केलाय। आज या ठिकाणी आमच्या लाडक्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार यांच्याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हँडलवरून जे शब्द वापरले गेले त्याचा आम्ही आज या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी गोळा झालेलो आहोत। आम्ही या ठिकाणी या निमित्ताने पृथ्वीराज चव्हाण यांना आवाहन करू इच्छितो की एकेकाळी स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दलही अशाच प्रकारची बेताल वक्तव्य विरोधी पक्षाकडून व्यक्त करण्यात आली होती। त्या काळी काँग्रेसने देशभर या संदर्भात आंदोलन केलं होतं व अशा प्रकारची बेताल वक्तव्य ही समाजात राजकारणात ज्यावेळेस एखादी महिला काम करते त्यावेळेस तिला त्रास देण्याचा उद्देशाने किंवा ती महिलाला कुठेतरी नाउमेद करण्याच्या उमेदाने करण्यात येतात असं काँग्रेसची त्यावेळेची भूमिका होती। आजही आमचं काँग्रेसला एक आव्हान आहे की आपल्या एका नेत्याने अशा प्रकारे एका चांगल्या महिला नेत्याबद्दल अशा प्रकारचं एक विक्षिप्त विधान करून काँग्रेसच्याच त्या संस्कृतीला छेद दिला नाही ना अशी एक शंका उपस्थित होत आहे। त्यानिमित्त आम्ही काँग्रेसच्या सर्व नेत्यांना किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी तत्काळ त्यांचे ट्विटर हँडलवरील शब्द मागे घ्यावेत व त्या संदर्भात तत्काळ माफी मागावी। त्यांनी माफी नाही मागितली तर नकळतपणे या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला कुठेतरी गालबोट लागण्याचा प्रकार घडणार आहे। त्यातून महाराष्ट्राचे राजकारण हे अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करून काहीतरी खळबळ माजवण्याचा प्रकार करणाऱ्या प्रवृत्तींचा एक प्रकारे वेगळा वृत्ती किंवा वेगळा काहीतरी त्याच्या मागे आकस असू शकतो का अशी शंका आमच्या मनात उत्पन्न झालेली आहे। त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा मी सांगतो की सदर वक्तव्य तात्काळ त्यांच्या ट्विटर हँडलवरून माघारी घ्यावं व झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी माफी व्यक्त करून सदर प्रकार त्यांनी मिटवावा असं मी एक शहराध्यक्ष म्हणून आवाहन करतो। काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया एक्स अकाउंटवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली। संबंधित पोस्ट अत्यंत आक्षेपार्ह असून काँग्रेसच्या ट्रोलर्सनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी टीका केली। काँग्रेसच्या अधपतनामागील कारणांपैकी एक म्हणजे स्वतःच्या इतिहासाचा विसर पडणं असल्याचा आरोप मिटकरी यांनी केलाय। महिलांना कमी लेखणारी भाषा कोणत्याही परिस्थितीत योग्य नसून काँग्रेसने देखील अशीच चूक केल्याचं त्यांनी म्हटलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी आणि संबंधित पोस्ट करणाऱ्यावर पक्षानं कारवाई करावी अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे। अन्यथा हे आंदोलन मोठ्या स्वरूपात राहील असा इशाराही त्यांनी दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तसेच राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या एक्स अकाउंटवरून काँग्रेसच्या काही भिकारड्या ट्रोलर्सनी ज्या पद्धतीने मुक्ताफळं उधळली आहेत ती मुक्ताफळं भविष्यात त्यांना चाखावी लागतील तुर्तास इतकंच आमचं सांगणं आहे। काँग्रेसच्या अधपतनाची जी 4 प्रमुख कारणं आहेत त्यातलं एक कारण आपल्या इतिहासाचा विसर पडणं। 1966ला जनसंघ लोहिया यांनी अशाच प्रकारे पूज्य इंदिरा गांधी यांच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं आणि आतापर्यंतही सोनिया गांधी असतील प्रियंका गांधी असतील यांना सुद्धा अनेक लोक ज्या वेळेस अशा पद्धतीने बोलतात त्यावेळेस महाराष्ट्राचं आणि देशाचं समाजमन व्यथित होतं की महिलांना कमजोर समजण्याची जी चूक ही वारंवार काही अपप्रवृत्ती करतात। आज त्यामध्ये काँग्रेसचा नंबर लागलेला आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागावी, एक्सवरून ती पोस्ट तात्काळ डिलीट करावी आणि ज्या 40 पैशाच्या लावारिस कार्ट्यांनी त्या पोस्ट केलेल्या आहेत त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यावं, नाहीतर हे आंदोलन लहान होता होता इतकं मोठं होणार की काँग्रेसच्या विनाशाचं कारण हे सुनेत्रा वहिनीवर केलेली खालच्या पातळीवरील टीका ठरेल एवढं मात्र काँग्रेसने लक्षात घ्यावं।